महाराजांनी 1669च्या डिसेंबर महिन्यातली आता मी तुम्हाला गोष्ट सांगतोय. शिवाजी महाराजांना आपण तहानी बांधले गेलेलो आहोत ही भावना किंवा ही वस्तुस्थिती आता फार काळ टिकू देत असं वाटतही नव्हतं. आणि प्रचंड व्यवहारी विचार करून घेतलेली माघार म्हणजे पुरंदरचा तह. आणि 1669च्या डिसेंबर महिन्यात महाराजांनी तो तह मोडला. आणि त्याच्यानंतर 1670 पासून 74 पर्यंत आपण प्रचंड मोठी आघाडी मुघलांविरुद्ध उघडली. आणि त्यात अनेक बलिदान आहेत. खरं तर त्या रामाजीराव पांगेरांचं मगाशी जी गोष्ट सारंगनी सांगितली ते बलिदान आहे. सूर्यराव काकडेंचं साल्लेरच्या लढाईतलं बलिदान आहे. साल्लेर ही मराठ्यांच्या इतिहासातली प्रचंड मोठी लढाई आहे. 1672च्या जानेवारीच्या महिन्यातली. 10,000 वर्षात असं रण झालं नाही. रक्तामासाचा चिखल पडला आणि सूर्यराव काकडे भारती जैसा कर्ण त्या प्रतिमेचा योद्धा असं त्यांचं वर्णन आलंय. महाराजांचा लहानपणीचा सवंगडी हा 1672च्या साल्हेरच्या लढाईत केला. आता बरं गुजरातचं बलिदान पुढे फेब्रुवारी 1674. हे सगळं होतंय. आणि महाराज या पूर्ण 1666 पासून नंतर फक्त आणि फक्त स्वराज्याचा विचार करतात. आता आपल्याला जे करायचं आहे ते शाश्वत करायचंय. इथनं पुढे चूक घडता कामा नये. इथनं पुढे जे निर्णय घ्यायचे ते लोकोपयोगी असले पाहिजेत. आणि आपलं स्वराज्य फक्त आत्ता होणार नाही, ते टिकेल आणि नंतर वाढेल आणि कायमस्वरूपी लोकांना प्रेरणा देईल ठरेल असं असलं पाहिजे. किती छोट्या छोट्या गोष्टींचा महाराजांनी विचार केला. तुम्हाला अजून एक खूप खरं तर पुढची गोष्ट आहे 1678 मधली पण जस्ट आठवली म्हणून सांगतो. किती वेगळा विचार करणारा आपला राजा होता. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या सावत्र भावाबरोबर त्यांना युद्ध करावं लागलं वेंकोजी राजांबरोबर. आणि या युद्धानंतर एक तह झाला या दोन्ही भावांमध्ये. पण हा तह जेव्हा झाला त्याच्यामध्ये इतर गोष्टी बऱ्याच आहेत. पण हा तह ज्या व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे घडून आला, त्या वेंकोजी राजांच्या पत्नी होत्या दीपाबाई साहेब, त्यांच्या मध्यस्थीमुळे हा तह घडून आला. आणि या तहामध्ये बरीच कलमं आहेत. मग कुठला मुलूक तुम्ही घ्यावा, कुठला महाराजांकडे असेल, मग त्याची वाटणी कशी असेल या संदर्भाने काही समजुतीच्या गोष्टी महाराजांनी वेंकोजी राजांना सांगितल्या. पण त्या तहामधलं एक कलम आहे आणि त्या तहाच्या कलमात असं महाराज म्हणतात बघा, बंगरुळ होसकोट सिलेकोट हा 2 लाखापर्यंतचा प्रांत आम्ही जिंकला असून तो 5 लाखापर्यंत उत्पन्नास जाईल.